मित्रांनो आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे AIIMS आणि सीडॅक द्वारे विकसित केलेल्या AI प्लॅटफॉर्म आयोक्लॉजी .ai सुरुवातीच्या काळात कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर लक्ष केंद्रित करते? तर आपल्यासाठी ऑप्शन्स असे आहेत फुफ्फुस आणि प्रोस्टेट कर्करोग, त्वचा आणि गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग, तिसरा ऑप्शन आहे स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, तर चौथा ऑप्शन आहे रक्त आणि लिम्फॅटिक कर्करोग. तर याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग. तर विद्यार्थी मित्रांनो याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती देतो. याचे हा प्रश्न खूपदा आपल्या एक्झाम्स मध्ये पडू शकतो विज्ञान या क्षेत्रामध्ये. तर याच्याबद्दल माहिती देतो विद्यार्थी मित्रांनो. याच्याबद्दलची माहिती अशी आहे, तर AIIMS आणि सीडॅक द्वारे विकसित केलेलं जे आयोक्लॉजी .ai हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक ऍप त्यांनी तयार केलेला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे जे लवकर शोध घेण्याचे लक्ष्य असं हे स्थापन करतं. त्याचप्रमाणे विशेषतः भारतातील महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात संबोधित केलेले आहे. या उपक्रमाचा उद्देश असाच आहे की कर्करोगाचे निदान हा दर आणि त्याचा दर जो आहे कर्करोगाचा आणि बाधित व्यक्तींसाठी उपचार याचा उपाय म्हणून आणि त्याची सुधारणा करण्यासाठी केला गेलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. तर आपल्या पुढच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. तर दुसरा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, भारतीय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठीच आहे विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयके डिजिटल करण्यासाठी कोणत्या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI सोबत भागीदारी केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स आपण स्क्रीनवर पाहू शकता. पहिला ऑप्शन आहे पेपल, दुसरा ऑप्शन आहे वेस्टर्न युनियन, तिसरा ऑप्शन आहे फ्लायओव्हर आणि चौथा ऑप्शन आहे हस्तांतरणानुसार केलेला आहे का असं म्हणतात. तर याचं खरं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा ऑप्शन फ्लायओव्हर. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो मी तुम्हाला. फ्लायओव्हर हे भारतातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देयके आधुनिक करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI सोबत सहकार्य केले आहे. या भागीदाराचे उद्दिष्ट असे आहे की भारतीय रुपयामध्ये व्यवहार सुलभ करणे, उदारीकृत रेमिटन्स योजना म्हणजे LRS सारख्या नियामक मार्गदर्शक तत्वांचे सोयीस्कराने पालन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. पुढचा तिसरा प्रश्न असा आहे, ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी अनावरण केल्यानुसार भारतातील सिंगल आयसल A220 फॅमिली एअरक्राफ्ट साठी सर्व दरवाजे तयार करण्यासाठी कोणती कंपनी एअरबस सोबत भागीदारी करत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो टेक्नॉलॉजी सेक्शन म्हणजे कॅटेगरी मध्ये हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर लगेच नोट डाऊन करून घ्या. साथ ही साथ आप बघू शकता की स्क्रीनवर सगळे ऑप्शन सुद्धा आहेत. तर ऑप्शन लक्षात घेऊन अभ्यास त्याचा करा. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स असे आहेत, पहिला ऑप्शन आहे बोईंग, दुसरा ऑप्शन आहे लॉकहीड मार्टिन, तिसरा ऑप्शन आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि चौथा ऑप्शन आहे डायनामॅटिक तंत्रज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे डायनामॅटिक तंत्रज्ञान. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो, ऐकून घ्या. डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज भारतातील A220 फॅमिली एअरक्राफ्ट साठी सर्व दरवाजे तयार करण्यासाठी एअरबसशी सहयोग करत आहे. ज्योतिरादित्य M सिंधिया यांनी भागीदारीचे अनावरण असेच केले आहे. डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज या प्रयत्नातून आपली निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवतं. हे पाऊल एरोस्पेस उत्पादनासाठी भारताच्या प्रयत्नांशी जुळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कदाचित हा टेक्नॉलॉजी कॅटेगरीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची एक्झाम्स मध्ये शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपण नोट डाऊन करून घ्या. तर चला आपण पुढच्या चौथ्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. चौथा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, कोणत्या देशाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन असे आहेत, पहिला ऑप्शन आहे रशिया देश, दुसरा ऑप्शन आहे संयुक्त राष्ट्र, तिसरा आहे युनायटेड किंगडम आणि चौथा आहे फ्रान्स. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे रशिया. तर याच्याबद्दल माहिती देतो तुम्हाला. रशिया सोबत भारताने अलीकडेच केलेली प्रोटोकॉल दुरुस्ती ही अणु सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे दर्शवत आहे. असे करार अनेकदा धोरणात्मक भागीदारी दर्शवतात जे दोन राष्ट्रांमधील तांत्रिक प्रगती आणि ऊर्जा सुरक्षतेमध्ये सामायिक स्वारस्य सूचित करते. तर रशियाने अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य केले आहे आणि प्रोटोकॉलची दुरुस्तीवर स्वाक्षरी सुद्धा केली आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आपल्यासाठी असा आहे,
टाटा ट्रस्ट भारतातील पहिल्या लहान पशु रुग्णालयाचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करणार आहे? तर आपल्यासाठी ऑप्शन्स असे आहेत. पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे बेंगळूर, तिसरा ऑप्शन आहे कोलकाता की चौथा ऑप्शन आहे मुंबई. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई. तर याच्याबद्दल माहिती देतो. टाटा ट्रस्ट मुंबईत भारताचे उद्घाटन स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल सुरू करणार आहे. परोपकारी रतन टाटा जे आपले आहेत यांच्या नेतृत्वाखाली हा अग्रगण्य प्रयत्न चालू आहे. पाळीव प्राण्यांच्या आरोग्य सेवा वाढवण्याच्या आणि पशुवैद्यकीय काळजीमध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित करण्यासाठी शहराचे समर्पण अधोरेखित म्हणून केले आहे. मुंबई या शहरामध्ये आपले जे लाडके रतन टाटा आहेत त्यांनी टाटा ट्रस्ट हे भारतातील पहिली लहान पशु रुग्णालयाचे उद्घाटन केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हाही प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून एक्झाम्स मध्ये विचारू शकतात. तर लगेच नोट डाऊन करून घ्या. तर चला आपल्याला पुढचा प्रश्न आहे 6व्या प्रश्नाकडे आपण वळूया. 6वा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स द्वारे लॉन्च केलेल्या डिजिरेडी सर्टिफिकेशन पोर्टलद्वारे कोणत्या गटांना सक्षम बनवण्याचे लक्ष्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन तुमच्यासाठी असा आहे. पहिला ऑप्शन असा आहे एमएसएमई आणि लहान किरकोळ विक्रेते, दुसरा ऑप्शन आहे मोठ्या कंपन्या, तिसरा ऑप्शन आहे सरकारी संस्था, तर चौथा ऑप्शन आहे शैक्षणिक संस्था. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एमएसएमई आणि लहान किरकोळ विक्रेते. याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो, ऐकून घ्या. डिजिरेडी सर्टिफिकेशन पोर्टलचे उद्दिष्ट हे एमएसएमईच्या आणि लहान किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या डिजिटल तयारीचे मूल्यांकन आणि प्रामाणिक करून सक्षम बनवण्याचे आहे. तर हा उपक्रम ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर विक्रेते म्हणून त्यांच्या अखंड ऑनबोर्डिंगच्या सुविधा देतो आणि त्यांच्या डिजिटल क्षमता आणि व्यवसाय क्षमता वाढवतो. तर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स द्वारे हा एक सक्षम असा लक्ष्य बनवण्याचे त्यांच्या डिजिरेडी सर्टिफिकेशन पोर्टल द्वारे करण्यात आलेले आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करून घ्या एमएसएमई आणि लहान किरकोळ विक्रेते. तर विद्यार्थी मित्रांनो चला आपल्याला पुढच्या 7व्या प्रश्नाकडे आपण वळूया. विद्यार्थी मित्रांनो 7वा प्रश्न आपल्यासाठी असा आहे. टायफॉइड तापासाठी स्थानिक असलेल्या मलावी आफ्रिका येथे आयोजित केलेल्या फेज 3 चाचणीमध्ये कोणत्या कंपनीच्या लसीने दीर्घकालीन परिणामकारकता दाखवली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ऑप्शन्स असे आहेत. पहिला ऑप्शन आहे फायझर, दुसरा ऑप्शन आहे भारत बायोटेक, तिसरा ऑप्शन आहे आधुनिक आणि चौथा ऑप्शन आहे ॲस्ट्राझेनेका. तर याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे भारत बायोटेक. भारत बायोटेकने आपल्या कोरोना वॅक्सिन तयार करायच्या मध्ये पण खूप मोठे योगदान दिले होते. तर विद्यार्थी मित्रांनो याची पूर्ण माहिती देतो भारत बायोटेक बाबतीत. तर भारत बायोटेकची टायफॉइड संयुग्म लस म्हणजे टीसीव्ही टायफॉइड आणि मलावी आफ्रिका टायफॉइड तापाच्या उच्च प्रादुर्भावासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात आयोजित फेज 3 ही चाचणी प्रभावी सिद्ध झाली आहे आणि ही लस ही जगातील पहिली वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली संयुग्मित टायफॉइड लस म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपली भारताची बायोटेक कंपनी खूप महत्वाची अशी हे योगदान देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं ऑप्शन्स आपण पाहला आहात आणि याचं उत्तर आपण नोट डाऊन करून घ्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या आपल्या 8व्या प्रश्नाकडे वळूया. तर 8वा प्रश्न असा आहे. अरबी बिबट्यांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन तुमच्या पुढे असे आहेत. पहिला ऑप्शन आहे 10 फेब्रुवारी, दुसरा ऑप्शन आहे 15 मार्च, तिसरा ऑप्शन आहे 22 एप्रिल, तर चौथा ऑप्शन आहे 5 मे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे 10 फेब्रुवारी. तर विद्यार्थी मित्रांनो युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीद्वारे नियुक्त केल्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी अरबी बिबट्याचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट अरबी बिबट्याच्या गंभीर स्थितीबद्दल आणि लुप्तप्राय प्रजातीच्या संरक्षणासाठी संरक्षण प्रयत्नांची तातडीची गरज याबद्दल जागरूकता वाढवणे हाच याचा मोटो आहे. तर अरबी बिबट्यांचा आंतरराष्ट्रीय दिवस 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो लगेच नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर चला पुढच्या 9व्या प्रश्नाकडे आपण वळूया. 9वा प्रश्न आपल्यासाठी असा आहे. कोणत्या देशाने अलीकडेच अंटार्क्टिका मधील किनलिंग संशोधन केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर किनलिंग एक संशोधन केंद्र आहे अंटार्क्टिका मधील. तर याच्यामध्ये याचं उत्तर असं आहे चीनने अलीकडेच अंटार्क्टिका मधील किनलिंग संशोधन केंद्राचे उद्घाटन केले आहे. याच्याबद्दल पूर्ण माहिती ऐकून घ्या.
अंटार्क्टिकामधील चीनने किनलिंग संशोधन केंद्राची स्थापना केली आहे. या प्रदेशातील वैज्ञानिक संशोधनाला पुढे जाण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित होते. तर हा उपक्रम अंटार्क्टिक संशोधनात चीनची वाढती उपस्थिती आणि स्वारस्य आणि जागतिक वैज्ञानिक प्रयत्नामध्ये त्याचे खूप मोठे योगदान केले आहे. तर अंटार्क्टिकामधील किनलिंग संशोधन हे चीनने केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी लास्ट आणि 10वा प्रश्न असा आहे, भारतातील पहिला स्वदेशी 155 मिलीमीटर स्मार्ट दारूगोळा विकसित करण्यात कोणती संस्था अग्रेसर आहे? तर आपल्यासाठी ऑप्शन्स असे आहेत, IIC बंगलोर, दुसरा ऑप्शन आहे IIT बॉम्बे, तिसरा ऑप्शन आहे IIT मद्रास, तर चौथा ऑप्शन आहे IIT दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी ऑप्शन पाहायला आहात, तर याच्यातलं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, IIT मद्रास. आपलं भारतातलं IIT मद्रास हे या संस्थेमध्ये ही संस्था अग्रेसर आहे. तर याच्याबद्दल पूर्ण माहिती देतो. भारतातील तंत्रज्ञान संस्था मद्रास IIT मद्रास द्वारे भारताचे उद्घाटन 155 स्मार्ट दारूगोळ्याच्या विकासाचे नेतृत्व मुनिशन इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने केले आहे. मुनिशन इंडिया लिमिटेड ही एक अशी प्रायव्हेट संस्था आहे जी IIT मद्रास बरोबर कोलॅबोरेट करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणि स्वदेशीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे 10 डेली करंट अफेअर्स. तर आय होप आपल्याला सगळे हे प्रश्न एक्झाम्स मध्ये विचारले जातील आणि याचं उत्तर आपण खरंच नोट डाऊन करून घेतला असाल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा, जेणेकरून हे एक्झाम्स मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. कदाचित आपण एक्झाम्स क्वालिफाय होऊ शकता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, स्टे ट्यून.